चला एमजे स्पोर्ट्स आपली फिल्डिंग लावून घ्यायची. बघूया पहिला षटक घेऊन एमजे स्पोर्ट्स यांच्याकडून राहुल आणि स्ट्राईक बॅट्समॅन संतोष. बघूया संतोष खरपडे खूपच चांगली अशी फलंदाजी करतो. आणि नॉन स्ट्राईक बॅट्समॅन विनायक. बघूया राहुल यांचा पहिला चेंडू. सामना करेल तो संतोष. हा सामना 4 षटकांचा राहील. बघूया पहिला चेंडू. आणि पहिला चेंडूवर बॅटची लिडिंग एज आणि बॉल क्षेत्ररक्षकाकडे आणि निर्धाव चेंडू. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू हाताळताना राहुल. बघूया पुन्हा एकदा राहुल. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. खूपच सुरेख अशी गोलंदाजी राहुल यांच्याकडून. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. आणि आता मात्र एक धाव लेग बायच्या स्वरूपात आणि संघाचं अकाउंट ओपन 1 धावेने. खूपच सुरेख अशी गोलंदाजी राहुल यांच्याकडून. या सामन्यांचा नियम असेल लेग बिफोर विकेट आउट दिली जाणार नाही. बघूया आता मात्र स्ट्राईकवर येतो विनायक. आणि विनायक सुंदर असा स्क्वेअर कट मारलेला चेंडू. बॉल चाललाय बॉडी लाईनच्या दिशेने. 4 धावा. आजच्या दिवसातला पहिलाच चौकार विनायक यांच्या बॅट मधून. आणि पुन्हा एकदा बॉल हवेत. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि विनायक बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का बीएमसी वैतरणा संघाला. बघूया आता मात्र स्ट्राईकवर संतोष. विनायक यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय तो प्रसाद. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन प्रसाद. बघूया राहुल यांच्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खूपच सुरेख अशी गोलंदाजी राहुल यांच्याकडून. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बीएमसी वैतरणा संघाची धावसंख्या आहे ती 5 धावा. आणि एक गडी बाद 5 धावा.
बघूया देव यांच्या षटकातील पहिला चेंडू. सामना करेल तो प्रसाद. बघूया देव टू प्रसाद. आणि पहिला चेंडू. पहिला चेंडू देव यांचा. पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड केले प्रसाद यांना. आणि आता मात्र प्रसाद यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात आलाय तो प्रताप. खूपच सुरेख अशी सुरुवात देव यांची. बघूया दुसरा चेंडू. आणि आता मात्र सुरेख असा फटका. एक धाव पूर्ण. सुरेख असा क्षेत्ररक्षण आणि एकच धावे समाधान. बघूया आता मात्र स्ट्राईकवर संतोष. आणि आता मात्र मिडल ऑफ दी बॅट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. षटकामध्ये संतोष यांना बांधून ठेवलं होतं, परंतु आता मात्र षटकार संतोष यांच्या बॅट मधून. बघूया पुढील चेंडू. देव टू संतोष. आणि पुन्हा एकदा बॉल हवेत. आणि गचलाच्या क्षेत्ररक्षण संतोष यांची झेल सोडलेला आहे, परंतु खराब अशी कॉलिंग आणि प्रताप रनआउटच्या स्वरूपात. आणि प्रताप हे धावबाद झाले आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात गेलाय तो सागर. बघूया देव यांच्या षटकातील पुढील चेंडू. सामना करेल तो सागर. पहिला चेंडू फेस करत असताना सागर. आणि सुरेख असा चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर लाईनचा चेंडू. एक षटकार मारला या षटकामध्ये, परंतु सुंदर असं कमबॅक देव यांच्याकडून. बघूया पुढील चेंडू. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खूपच सुरेख अशी गोलंदाजी देव यांची. आणि षटक समाप्त. बीएमसी वैतरणा संघाची धावसंख्या झाली ती 13 धावा. बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।
हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। असलम भाई शेख यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या आतमध्ये येऊन बसायचे आणि एम जे स्पोर्ट्स यांच्याकडून पुढील षटक घेऊन आलाय तो निलेश. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक निलेश. आता मात्र स्ट्राईक बॅट्समॅन संतोष. एक षटकार संतोष यांच्या बॅटमधून. बघूया निलेश यांचा पहिला चेंडू. सामना करेल तो संतोष आणि आता मात्र शॉर्ट पिच बॉल आणि वन बाउन्स. गचलाच्या क्षेत्ररक्षण बॉल चालले बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. चेंडू निलेश यांचा चौकार. बघूया दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल, परंतु हा चेंडू निर्धाव चेंडू. सुंदर असा कमबॅक. पहिल्या चेंडूवर चौकार, परंतु दुसरा चेंडू निर्धाव चेंडू आणि अंपायर्स कॉल वन बाउन्स. बघूया पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. बघूया आता मात्र निलेश यांच्या गोलंदाजीवर हल्ला चढवताना संतोष. बॅक टू बॅक 2 चौकार संतोष यांच्या बॅटमधून. बघूया पुढील चेंडू आणि आता मात्र खूपच सुरेख असा चेंडू. फलंदाजाला काही चेंडू समजला नाही आणि निर्धाव चेंडू. मैदानात असे चालली की एक तुम्हारी आणि एक हमारी. बघूया पुढील चेंडू. निलेश टू संतोष आणि सुंदर असा मारलेला फटका. ग्राउंड शॉट. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात, परंतु एकच धावेत समाधान. अजूनही निलेश यांच्या षटकातील एक चेंडू शिल्लक. बघूया आता मात्र स्ट्राईक बॅट्समॅन सागर. आणि पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, परंतु एसटी रक्षकाकडून चुकी आणि एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात यशस्वी आणि षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बीएमसी वैतरणा संघाची धावसंख्या झाली ती 23 धावा. आता मात्र सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो मनीष. फर्स्ट इनिंग मधलं शेवटचं षटक मनीष. सामना करेल तो सागर. बघूया मनीष यांच्या षटकातील पहिला चेंडू. सामना करेल तो सागर आणि पहिला चेंडू बॅटची लिडिंग एज आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि बॉल सीमा पार. 4 धावा.
बघूया मनीष यांच्या पहिल्या चेंडूवर चौकार. अजूनही मनीष यांच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक. बघूया सागर कसा समाचार घेतो. आणि आता मात्र सुंदर असा फटका आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात आणि दुसरी धाव देखील पूर्ण. आणि आता मात्र बॉल हवेत आणि सागर यांना परतावे लागेल. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो संतोष. संतोषांच्या बॅट मधून एक षटकार आणि 2 चौकार बघायला भेटलेत. बघूया कसा समाचार घेतो संतोष. आणि आता पुन्हा एकदा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. मनीष यांच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया कसा समाचार घेतील संतोष. आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकार बघायला भेटले संतोषांच्या बॅट मधून. बघूया पुढील चेंडू मनीष टू संतोष. आणि आता मात्र मॅक्झिमम बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. आणि संघाची धाव संख्या झाली ती 41 धावा. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया संतोष कसा समाचार घेतो. आणि आता मात्र बॅटची लिडिंग एज आणि बॉल क्षेत्ररक्षकाकडे आणि संतोष बॅक टू द पवेलियन.
थँक्यू डीजे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा करूया. ग्रीन स्टार क्रिकेट संघ पळशीन आयोजित शिवसेना चषक 2022 हा रणसंग्राम आणि या रणसंग्रामाचा आजचा चौथा दिवस. चौथ्या दिवसाला सुरुवात झाली आहे मित्रांनो. सकाळच्या सत्रामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. सकाळच्या सत्रात उपस्थित माझ्या सर्व लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं, माझ्या सर्व टेक्निकल टीमचं, माझ्या लाडक्या पंचांचं, उपस्थित सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं सकाळच्या सत्रामध्ये मी समालोचक सोमनाथ खाडे शुभ स्वागत करतोय. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सकाळच्या सत्रामध्ये टीम कासने अगदी वेळेत उपस्थित झाली आहे. मंडळाच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे टीम कासने संघाचं. सामना मैदानात चालू आहे. आपण पाहतो एका बाजूनं टीम फाईट करताना आपल्याला पाहायला मिळतीये एमजे स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूनं बीएमसी वैतरणा ही टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळतीये. 4 षटकांची मॅच पूर्वार्ध आपण पाहिला, ज्यांच्या आवाजामध्ये हा पूर्वार्ध आपण आपल्याला ऐकायला मिळाला. या ग्रीन स्टार पळशीन संघाचे आधारस्तंभ खेळाडू स्कोररच्या भूमिकेमध्ये सुद्धा ज्यांना पाहू शकतो आपण. अतिशय गोड व्यक्तिमत्व आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्व अर्थातच आमच्या अफानभाई शेख यांच्या सुंदर आवाजामध्ये आपण पहिलं सत्र ऐकलं. थँक्यू सो मच अफानभाई शेख. सकाळच्या सत्रात पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानेन. आदरणीय या स्पर्धेचे जनक रमजानभाई शेख, शाहिदभाई शेख यांचं मनपूर्वक आभार मानेन, कारण ज्यांच्या माध्यमातून आज मला पुनश्च एकदा सेवा करण्याची संधी मिळतीये. सामन्याला होती सुरुवात. 4 षटकांचा पूर्वार्ध समाप्त झाला आणि धावफलकावरती आपण पाहिल्या तब्बल 41 धाबा, 42 धाबांचं टार्गेट. फलंदाजीसाठी सलामीवीरांची जोडी टीम आपण पाहतोय बीएमसी वैतरणाच्या बाजूनं. एमजे स्पोर्टच्या वतीनं अंतू आणि टोकन. स्ट्रायकिंग एंड वरती अंतू पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या चेंडूवरती हलक्या हातानं प्लेस केलं. सन्मान देत खेळलेला हा फटका. कव्हर मध्ये फिल्डर सज्ज होता. सिंगल धावेचा हा प्रयत्न आणि यशस्वी केलाय. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्डला सुरुवात झाली आहे एमजे स्पोर्ट्स संघाची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तैनात. उंचपुरा गोलंदाज, अनुभवाची शिदोरी संतोष गोलंदाजी एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बीएमसी वैतरणा टीमसाठी षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक चालू आहे. संतोषचा हा चेंडू शॉर्ट पिच, जबरदस्त स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. नजराणा पेश करत असताना क्लासिकल फटका, चौकार. नक्कीच या स्पर्धेचे जनक खर्डी शहापूर विभागाच्या शिवसेनेचा बुलंद आवाज अर्थातच रमजानभाई शेख यांच्या सोपीक संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आणि स्पर्धेचा आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसाला गाजवायला सुरुवात केली आहे. चौकाराला त्यानंतरचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सज्ज होता. चेंडू हाताला चटका देऊन निघून गेला. त्यानंतर मात्र 2 धावा घेण्याची संधी मिळतीये. यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. एमजे स्पोर्ट्स संघासाठी चाललेली ही फलंदाजी सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये टोकन आणि त्याच्या साथीनं फलंदाज आपण पाहतोय अंतू ही जोडी सिंगल कंप्लीट केली. पहिल्या चेंडूवरती अंतूनं नॉन स्ट्राईक एंड वरती जाऊन सज्ज झाला आणि यावेळेस स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज टोकन. 2 चेंडूंचा सामना केलाय. 6 धाबांवरती वैयक्तिक खेळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती ऑफ स्टंपच्या बाहेर स्टान्स आहे. यावेळेस शॉर्ट पिच पुल केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणीही नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. 2 धाबा यशस्वीरित्या या चेंडूवरती सुद्धा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धाब्याचा प्रयत्न, उशिरा आलेली फेकी, परिणाम पाहायला मिळतोय. 3 धाबा यशस्वीरित्या कंप्लीट. 3 धाबांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 10 या धावसंख्येवरती. गोलंदाज संतोष षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकावरती हल्ला चढवत असताना सलामीवीरांची जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस स्ट्राईक वरती आपण पाहतोय अंतुला. अंतूसाठी हा लोबर फुलटोज आडव्या बॅटनं खेळून काढले. फिल्डिंग चांगली, चेंडूला स्टॉप केलं. एकाच धावेवरती संतुष्ट राहावं लागलं दोनही फलंदाजांना. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतंय 11 या धावसंख्येवरती. 11 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. 42 धावांचा पाठलाग करताना टीम आपण पाहतोय एमजे स्पोर्ट्स. 4 षटकांची मॅच. पहिलं षटक प्रगती पथावरती.
संतोष यावेळेस वेगवान मारा, विकेट किपर बीट, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, नशिबाचा हा चौकार. सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचं बीज रोवलं मुंबईमध्ये. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा बोलबाला चालू झाला आणि आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं शिवसेनेचा बाले किल्ला यावेळेस उभा केला आणि आज आपल्या ठाण्याचं शिवसेनेचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचं काम ज्या कैलासवासी व्यक्तिमत्वानं केलं, अर्थातच धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचं हे गीत आपण ऐकलं. सकाळचं सत्र मनोरंजन करण्याचं कार्य केलं जात आहे. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. स्कोर कार्ड वरती 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती होईल परिवर्तन. गोलंदाज यावेळेस इंट्रोड्यूस केला जातोय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे. गोलंदाज प्रसाद, बिनबाद 15 ही धावसंख्या. स्पर्धेचा आजचा चौथा दिवस आणि या चौथ्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल पुनश्च एकदा शहापूर ची आणबान शान अर्थातच मुन्ना पठाण सर आणि त्यांच्या साथीनं हेमंतजी षटक क्रमांक 2 ला सुरुवात. शॉर्ट पिच पुल केलंय. सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती प्रसादला दिलाय. प्रसाद षटकार आलाय. 6 धावांनी धावफलक पुढे सरकलं. फलंदाज अंतूच्या बॅटमधनं हा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस जबरदस्त चेंडू, टीट फॉर टॅट उत्तर देत असताना मित्रा तू जर शेर आहेस तर मी सुद्धा सव्वा शेर आहे. जबरदस्त यॉर्कर, टो क्रशिंग पाहायला मिळाला. बोल्ड ब्रह्मास्त्र म्हटलं जातं या चेंडूला आणि षटकार आल्यानंतर मात्र ब्रह्मास्त्र डागत असताना गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रसादचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर मात्र घाबरून गेला नाही, हादरून गेला नाही आणि नंतरचा हाताळलेला जो यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला, अगदी नजरेत भरणारा हा यॉर्कर, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेला प्रसाद आणि या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानात इनॅट नंबर 3 वरती विशाल आलाय. विशालला साथ देईल फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. टोकन अतिशय नामवंत फलंदाजांची भरणा असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पायावरती आदळलेला हा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग वरती फिल्डर सज्ज आहे. फिल्डरला अडवण्यात अपयशी. 2 धावा मात्र घेण्यापासून रोखू शकला नाहीये. नक्कीच मुन्ना सरांचा इशारा लेगबाईचा 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलं. ते जाऊन पोहोचतंय तब्बल 23 या धावसंख्येवरती. 23 रन्स ऑन स्कोर बोर्ड. टीम आपण पाहतोय फलंदाजी करत असताना एमजे स्पोर्ट संघाची ही धावसंख्या. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती. प्रसादचा हा चेंडू यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळाले. सकाळच्या सत्रामध्ये कवायत प्रकार करून दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईटचा इशारा. अवांतरची एक धाव धावफलकामध्ये नक्कीच जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलं 24 या धावसंख्येवरती. यावेळेस हा चेंडू आडव्या बॅटनं खेळायचं होतं. डॉट आला होता मात्र साथ मिळत नाहीये. क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये यष्टीरक्षकांची. नक्कीच या अगोदरचा चेंडू सुद्धा पायावरती आदळला.
त्यानंतरच्या या चेंडूवरती सुद्धा सिंगल येते मित्रांनो. ज्या वेळेला एखादा गायक गात असतो त्यावेळेला त्याला वादकांची साथ जितकी गरजेची असते ना तितकीच साथ गोलंदाजाला फिल्डरची मिळणं गरजेचं असतं. जबरदस्त यॉर्कर आठवण करून देतोय झहीर खानची, आठवण करून देते वासिम अक्रमची, आठवण करून देते मुस्तफिजुर रहमानची, आठवण करून देतोय मिशेल स्टार्कची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय प्रसाद. जबरदस्त गोलंदाजी यावेळेस सुद्धा गुडल्या स्पॉट वरती चेंडूला लँड केला, थोडीशी उंची कमी ठेवली, वेग दिला आणि या चेंडूला रिलीज करताना अगदी अचूक टप्प्यावरती 0 धावांसाठी आलेला हा चेंडू. षटक क्रमांक 2 समाप्त झाले. स्कोर कार्ड वरती जर आपण नजर मारली तर पाहायला मिळतात 25 धाबा एमजे स्पोर्ट्स संघाची धाबसंख्या. यस डीजे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 17 धाबांची आवश्यकता. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर पाहायला मिळतात 25 धाबा, 42 धाबांचं टार्गेट एमजे स्पोर्ट्स संघासाठी हे टार्गेट दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन हा मित्रांनो निसर्गाचा नियम आहे आणि या नियमाअंतर्गत या वेळेस परिवर्तन पाहायला मिळतंय. गोलंदाज सज्ज, उंचपुरा गोलंदाज, पहिला चेंडू चुकीच्या दिशेनं, चुकीची लाईन आणि या चुकीला मित्रांनो क्रिकेटच्या मैदानात माफी नाही. पंचांचा इशारा नो बॉल, नो +4, 5 धाबा या चेंडूवरती. विजयाच्या दिशेनं आगेकूच करत असताना एमजे स्पोर्ट्स संघ आपण पाहतोय वाईट +4, 5 धावा येत आहे. धावफलक पुढे सरकलं ते तब्बल 30 या धावसंख्येवरती. 30 रन्स ऑन स्कोर बोर्ड. गोलंदाजी मार्फती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते प्रताप, वेगवान गोलंदाज. वैतरणा संघाची एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळते. मात्र पहिला चेंडू अबांतर आलाय. हा सुद्धा चेंडू जास्त हाईट या चेंडूला आणि लागोपाठचा हा दुसरा बीमर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि या गोलंदाजाला या सामन्यामध्ये गोलंदाजी करता येणार नाही मित्रांनो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला प्रताप. मात्र प्रतापला विशेष प्रताप दाखवता आला नाहीये. 2 चौकार, त्यामध्ये 2 नो बॉल, अशा पद्धतीनं 2 चेंडूवरती 10 धाबा आल्या आणि दोनही चेंडू अवैध होते. धावसंख्या वेगानं पुढे सरकली, तब्बल जाऊन पोहोचली ती किती 35 या आकड्यावरती. 7 धाबांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. गोलंदाज आलाय विनायक, अनुभवी गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंग एंड वरती विशाल. कुठल्याही प्रकारची मेहनत न करता आलेल्या त्या 2 चौकाराच्या 8 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. नो बॉलच्या 2 अशा 10 धावा अगदी बहाल केल्या गेल्या. या वेळेस हा सुद्धा नो बॉल आणि चेंडू मैदानात थांबणार नाहीये. नो बॉल येतोय आणि त्यानंतर ही सिंगल धाव सुद्धा येते. या चेंडूवरती सुद्धा नक्कीच 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड 37 या धावसंख्येवरती. 5 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी एमजे स्पोर्ट्स संघाला विजयाच्या अगदी समीप जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगती पथावरती आणि या तिसऱ्या षटकाच्या
खेळामध्ये आपण पाहतोय धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती 37. या धावसंख्येवरती 37 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय, चांगला चेंडू हाताळलाय. या चेंडूवरती टोकनकडे सुद्धा उत्तर नव्हतं. डॉट बॉल येतोय. अनुभवी गोलंदाज मैदानामध्ये अनुभवाची शिदोरी खोलत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी यावेळेस करतोय. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिरावलेली 37 या आकड्यावरती. 37 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. विनायक गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. स्ट्रायकिंग एंडवरती टोकन, ऑफस्टम्पच्या बाहेर स्टान्स आहे. आडव्या बॅटनं खेळून काढलंय. चेंडू चाललाय डीप मिड विकेटला. फिल्डर सज्ज. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं धावफलकाला पुन्हा एकदा थोडीशी उभारी मिळतीये. धावफलक चाललंय जाऊन पोहोचलं ते 38 या धावसंख्येवरती. 38 रन्स ऑन स्कोर बोर्ड. यावेळेस बॅटची कडा, नशिबाची साथ सातत्यानं मिळत असताना हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विजयी चौकार. विजयी संघ आपण पाहतोय एमजे स्पोर्ट्स. हार्दिक हार्दिक अभिनंदन. गोड कौतुक करूया टीम बीएमसी वैतरणाचं सुद्धा. अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब